मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या मुंबईतील तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे। प्राजक्ताने मुंबईमध्ये स्वतःचं तब्बल 6 कोटी रुपयांचं आलिशान घर घेतल्याची बातमी सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्या चर्चेदरम्यानच प्राजक्ताने आता आणखीन एक मोठी गुड न्यूज दिली आहे। तब्बल 13 वर्षांनंतर प्राजक्ता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्यासोबत पुन्हा एकदा दिसणार आहे। ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या भूमिका असलेली जुळून येती रेशीम गाठी ही मालिका त्या काळी चांगलीच गाजली होती। या मालिकेत ललित प्रभाकरने साकारलेला आदित्य आणि प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना ही पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती। आता तब्बल 13 वर्षांनी प्रेक्षकांची ही लाडकी जोडी पुन्हा एकदा भेटीला येणार आहे आणि यामागचं कारण ऐकून तुम्हीही नक्कीच आनंदी व्हाल। प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे। या प्रोमोमध्ये ललित हा गाडीजवळ उभा असलेला दिसतोय, तो फोनमध्ये पाहत असतो। तेवढ्यात प्राजक्ता माळी मागून धावत येते आणि थेट ललितला धडकते। ललित आपल्या दोन्ही हातांनी प्राजक्ताला सावरतो आणि त्यानंतर दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसतात। एकूणच प्राजक्ता आणि ललित यांनी जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतील हा गाजलेला इंट्रो सीन पुन्हा एकदा रिक्रिएट केला आहे। मात्र यावेळी प्राजक्ता आणि ललित एकत्र येण्यामागचं खरं कारण म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट आहे। यावेळी जुळून येती रेशीम गाठीतील ही जोडी छोट्या पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे। ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत। दोघांना अनेक वर्षांनंतर एकत्र पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव शुभमंगल जोडी दंगलम असं आहे। हा चित्रपट 1 मे 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे जुळून येती रेशीम गाठी मालिकेनंतर आता प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे। तब्बल 13 वर्षांनंतर या दोघांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। तर प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।